नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मोठ्या बाई आणि प्रेमनाथला चोरांनी पकडलेलं असतं. आता प्रेमनाथला चोर लाथाबुक्क्यांनी मारायला लागतात आणि मोठ्या बाईंकडून सुद्धा दागिने घेतात. मोठ्या बाई आणि प्रेमनाथ खूपच घाबरलेले असतात. तेव्हाच तिथे इंदू, गोपाळ, वेंकू महाराज आणि फंटा गँग येतात आणि ते सुद्धा हे सर्व बघून खूप घाबरतात. आता ते चोर वेंकू महाराजांना सुद्धा पैसे देण्यासाठी धमकवायला लागतात. मोठ्या बाई घाबरून वेंकू महाराजांना म्हणत असतात की व्यंकट भाऊजी देऊन टाका त्यांना पैसे. आता इंदूला हे सर्व बघून खूप राग येतो आणि ती कुणाचं लक्ष नाही आहे बघून हळूहळू रिक्षाच्या पाठी जायला लागते आणि पाठीमागून रिक्षामध्ये चढून जोरात त्या चोराला धक्का देते. आता तो चोर जोरात खाली पडतो तेव्हा गोपाळ आणि फंटा गँग लगेच त्या चोरावरती हल्ला करायला लागतात आणि त्या चोरांना लाथाबुक्क्यांनी मारायला लागतात. वेंकू महाराज हे बघून खूपच घाबरलेले असतात आणि ते गोपाळला थांबवत म्हणतात की गोपाळ थांब बरे, काय करतोयस. आता फंटा गँग त्या चोरांना खूप मारायला लागते. तेव्हा ते चोर कसे बसे फंटा गँगच्या तावडीतून सुटून पळून जातात. आता आदू खूपच घाबरलेला असतो आणि तो खूप रडायला लागतो आणि धावतच जाऊन वेंकू महाराजांना मिठी मारतो. आता वेंकू महाराज आदूला समजावत म्हणतात की आदू शांत हो. आता इंदू सुद्धा मोठ्या बाईंकडे बघायला लागते आणि घाबरत मोठ्या बाईंना म्हणते की मोठ्या बाई मात्र इंदूकडे खूप रागाने बघत असतात आणि त्या मनातच म्हणतात की माझी ही हालत ना फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच झाले. आता यानंतर आपण पाहतो की सर्वजण विठूच्या वाडीत आलेले असतात. आदू मात्र वेंकू महाराजांना मिठी मारून खूपच रडत असतो. आता वेंकू महाराज आदूला समजावत म्हणतात की आदू अरे शांत हो बाळा, मी तुला म्हटलं होतं की नाही विठुराया पाठी राखा. आपण सगळेजण सुखरूप आपल्या घरी पोहोचलो की नाही. आदू रडत विचारतो की वेंकू काका ते चोर इकडे येणार नाहीत ना. तेव्हा वेंकू महाराज म्हणतात की अजिबात येणार नाहीत, काळजी करू नकोस. पप्या रागाने म्हणतो की दणके खायचे आहेत का त्यांना इकडे येऊन. टिंग्यासुद्धा म्हणतो की नाहीतर काय. आता इम्रानसुद्धा म्हणतो की आद्या तू घाबरू नकोस, आपली फंटा गँग काही कमी आहे का. आता गोपाळ जोरात ओरडत म्हणायला लागतो की अरे हम है. तेव्हा फंटा गँग म्हणते की बाकी सब पाणी कम है. आता वेंकू महाराज हसत म्हणतात की बरं पोरांनो, खूप उशीर झालाय, रात्र झाले, घरचे वाट बघत असतील ना, चला पळा बघू घरी. तेव्हा फंटा गँग तिथून निघून जाते. आता वेंकू महाराज गोपाळला म्हणतात की गोपाळ तू आदूला घेऊन आत घरात जा, मी आलोच जरा जा. तेव्हा आदू, इंदू आणि गोपाळ आतमध्ये निघून जातात. तेव्हा वेंकू महाराज मंदिरात येतात आणि विठुरायासमोर हात सोडून इमोशनल होत म्हणतात की विठुराया राखलंस रे बाबा, आजचा दिवस कायम स्मरणात राहील माझ्या. इंदूने आज जे काही केलं ते पाहून तुझ्या दैवी कृपेची प्रचिती आली बघ. तिच्या सतसत विवेक बुद्धी अजून जागी आहे. आणखीन काय हवं आहे यापेक्षा मला. किती निर्मळ मन आहे इंदूचं. आज वहिनी आणि आदोक्षज एवढ्या कठीण प्रसंगातून सही सलामत वाचले. थोडके पैसे आणि दागिने गेले असतील, अरे पण लाख मोलाचा जीव तरी वाचला ना. आणखी काय हवंय. तुझी कृपा सदैव आमच्यावर अशीच राहू दे, असं म्हणून ते विठुरायाला नमस्कार करतात. आता वेंकू महाराज घरी जाण्यासाठी निघतात तर त्यांना समोर इंदू दिसते. आता इंदू वेंकू महाराजांकडे बघून खूप रडत असते. वेंकू महाराज इंदूला बघून आश्चर्याने विचारतात की इंदू काय झालं. आता इंदू महाराजांच्या पायावर डोकं ठेवून खूप रडायला लागते. वेंकू महाराज इंदूला म्हणतात की अगं बाळा काय झालंय. तेव्हा इंदू म्हणते की नाही महाराज, मला माफ करावं, त्या दिवशी मी तुमचा हात सोडून मोठ्या बाईंचा हात धरला. तेव्हा वेंकू महाराज इंदूला म्हणतात की इंदू इकडे बघ बाळा, उठ, ऐक माझं. असं म्हणून ते इंदूला उठवतात आणि इंदूला म्हणतात की इंदू हे बघ बाळा, त्या दिवशी जे झालं ते झालं, होऊन गेलं, त्याचं काय आता एवढं. इंदूला खूप वाईट वाटत असतं. ती वेंकू महाराजांना मिठी मारून खूप रडायला लागते आणि म्हणते की महाराज तुम्हीच माझे गुरु आहात आणि तुम्हीच माझ्यासाठी कल्पतरू आहात आणि कायम राहाल. मी केवळ तुमच्यामुळेच कीर्तन करू शकते. हे मी कधी म्हणजे कधीच विसरणार नाही बघा. मी चुकले आणि माझ्या चुकीची शिक्षा मला द्या महाराज. तेव्हा वेंकू महाराज इंदूला म्हणतात की इंदू बाळा, मनामध्ये पश्चातापाची भावना असेल ना आणि सतसत विवेक बुद्धी जर जागृत असेल तर मग माफी मागायची काही गरज नाही. हे बघ तुझी सतसत विवेक बुद्धी शाबूत आहे, यापेक्षा मोठी गोष्ट ती कोणती. एका गुरुला आपल्या शिष्याकडून एवढंच तर हवं असतं ना बाळा. आणि ते विठुरायाकडे बघून विठुरायाला नमस्कार करून म्हणतात की रामकृष्ण हरी. आता इंदू वेंकू महाराजांकडे बघत म्हणते की महाराज विठुराया कसा तुमच्यासाठी पाठीराखा आहे, तसंच माझ्यासाठी तुम्ही माझे पाठीराखे आहात. तेव्हा वेंकू महाराज खूप इमोशनल होतात आणि इंदूला जवळ घेऊन ते सुद्धा खूप रडायला लागतात. आता यानंतर आपण दुसऱ्या दिवशी सकाळी पाहतो की इंदू शाळेसाठी तयार होऊन आदूची वाट बघत अभंग गुणगुणत असते. तेव्हाच तिथे शकुंतला येते आणि हळूच तिचा
चिमटा घेऊन मस्करी करते आणि विचारते की काय आज शाळेला सुट्टी आहे का, की गणवेश घालून इथेच बसणार आहे. यावर इंदू सांगते की नाही, ते आदूची वाट बघत होते ना, नेहमी तो उशीरच करतो, म्हणून म्हटलं की जरा अभंग गात बसावं. तेव्हा शकुंतला सांगते की पण आदू तर केव्हाचा शाळेत गेला आहे. इंदू खूप शॉक होते आणि म्हणते की गेला, असं कसं न सांगता गेला मला. आणि त्यावर शकुंतला विचारते की तुला काहीच बोलला नाही का, तो कमालच आहे. तेव्हा इंदू म्हणते की जाऊ द्या, विसरला असेल, निघते मी, असं म्हणून ती सुद्धा शाळेत जायला निघते. आता आपण दुसरीकडे पाहतो की मोठ्या बाईंना काल रात्री घडलेला सर्व प्रसंग आठवत असतो आणि त्यांना आठवत असतं की कसं इंद्रायणीने सर्वांसमोर सांगितलं की ती आता मोठ्या बाईंबरोबर कुठेच येणार नाही आणि कीर्तन करणार नाही. आणि त्या जेव्हा इंदू ओरडल्या होत्या तेव्हा गावातील सर्व बायका मोठ्या बाईंना मारायला आल्या होत्या. हे सगळं आठवून त्यांना खूप राग येतो. तसेच त्यांना आठवतं की गावातील सर्वजण ओरडत असतात की यांना शिक्षा झालीच पाहिजे आणि त्यांनी सांगितलेलं असतं की आज भंडाऱ्यामध्ये मोठ्या बाईंनी सर्वांचं उष्ट काढायचं आहे, त्यामुळे त्यांना सर्वांचं उष्ट काढावं लागलेलं असतं. हे सगळं आठवून त्या खूपच अस्वस्थ झालेल्या असतात. तितक्या सुशीला त्यांच्यासाठी चहा घेऊन येते आणि चहा तिथे ठेवून ती निघून जायला लागते. पण तिला काहीतरी आठवतं आणि ती थांबते आणि म्हणते की मोठ्या बाई, काहीतरी सांगायचं राहिलं. तुमच्या लाडक्या इंद्रायणीला चहाबरोबर गोडाची बिस्किटं दिली आहेत आणि गोडाचा शिरासुद्धा तिला दिला, त्याच्यावर चांगलं तूप टाकून दिलं. तेव्हा मोठ्याबाई रागाने सुशिलाकडे बघायला लागतात आणि रागाने त्या चहाचा कप फेकून देतात आणि सुशिलावर ओरडत म्हणतात की अक्कल आहे का, टिंगल करतेस का माझी, चिडवतेस का मला, वर्मावरती बोटं ठेवतेस, मीठ चोळायचं आहे का तुला. जखमेवरती सुशिला घाबरत म्हणते की अहो नाही, माझी कुठे एवढी हिंमत आहे, माफ करा मोठ्याबाई, लहान तोंडी मोठा घास घेते. एक प्रश्न पडला होता, तुम्ही एवढ्या मोठ्या बाई, एवढ्या हुशार, पण तुम्ही त्या इंदीवर विश्वास ठेवला. अहो तुम्ही किती माया लावली, किती लाड केले तिचे, तरीसुद्धा ती अशीच वागणार होती. यावर मोठ्याबाई रागाने म्हणतात की मग तिला याची किंमत मोजावीच लागेल. तिने फक्त आत्तापर्यंत माझा गोडपणा पाहिला आहे, आता माझा विकारीपणा पण पाहिल. गावातील लोकांनी डोक्यावर घेतलाय ना तिला, पण नाही त्यांच्यासमोर तिची वरात काढली ना तर नाव सांगणार नाही. आनंदीबाई अंताजी दिग्रजकर अशी शिक्षा करीन की पुढचे 7 जन्म ती विचारसुद्धा करणार नाही या गावामध्ये जन्म घ्यायचा. तेव्हा सुशीला खुश होऊन म्हणते की आत्ता कसं, आत्ता शोभताय माझ्या मोठ्याबाई, आणि म्हणते की मोठ्याबाई, तुमच्या या कामात मी सैनिकासारखी तुमच्यासोबत उभी आहे. आता यानंतर आपण पाहतो की इंदू घाईने एकटी शाळेत निघालेली असते. तितक्यात पप्या धावत इंदूला आवाज देत तिथे येतो आणि तो इंदूजवळ येऊन म्हणतो की किती पळवलंस ग मला, अशाने बारीक होईल ना मी. तेव्हा इंदू म्हणते की मग भारी आहे ना, बारीक झालास तर अजूनच चांगलं होईल, आणि विचारते की मग सांग एवढं काय काम होतं. तितक्यात तिथे गोपाळसुद्धा येतो. आता पप्या इंदूला सांगतो की अगं ते नवरंगी वाडीतील पोरं आहेत ना, त्यांच्यासोबत मॅच खेळायचे, तो नाण्या कपाळ्या आहे ना त्याची जिरवायची आहे चांगलीच, आणि तो टपऱ्या डोक्याचा मला सारखं चिडवतो जाड्या जाड्या म्हणून. यावर इंदू खूप हसायला लागते. पप्या आश्चर्याने विचारतो की इंदे तुला काय झालं दात काढायला. तेव्हा इंदू म्हणते की तुला माहिती आहे ना मी हसरीच आहे ना. यावर गोपाळ म्हणतो की ओ हसऱ्याबाई, जास्त हसू नका, आमच्या गुटगुटीत बाळावरती त्याने फुंकर जरी मारली ना तरी घरी जाऊन पडाल. इंदू म्हणते की घरी जाईन की ते माहिती नाही आहे, पण चक्कर येऊन नक्की पडेन, असं म्हणून गोपाळ आणि इंदू खूप हसायला लागतात. मग पप्या त्यांच्यावर चिडून तिथे जायला लागतो. इंदू त्याला थांबवत म्हणते की अरे कुठे निघालायस. तेव्हा पप्या म्हणतो की तो नाण्या परवडला असल्या चिडव्या दोस्तांपेक्षा. इंदू म्हणते की अरे गंमत केली, दोस्त नाही का चिडवू शकत दोस्ताला. गोपाळ म्हणतो की अरे पप्या, तू फक्त सांग मॅच कधी आहे, बरोबर जिरवू आपण त्या नाण्याची. तेव्हा पप्या सांगतो की आजच आहे. यावर गोपाळ म्हणतो की काही हरकत नाही, आपण जिंकून जाऊया, आपली मेन इंदू आहे ना. पण जर या इंदीने ऐन टायमाला डच्चू नाही दिला ना. तेव्हा इंदू रागाने म्हणते की गोपाळ, मी सारखं सारखं डच्चू देते का. मग गोपाळ तिची मस्करी करत म्हणतो की नाही, तू कुठे सारखे सारखे डच्चू देते, तू तर ऐन टायमाला डच्चू देतेस ना. तेव्हा इंदू रागाने म्हणते की गोपाळ, आगाऊ बोललास ना तर कुठी ना तुला. गोपाळसुद्धा रागाने म्हणतो की मला काही बोलायचं नाही, तुला सांगून ठेवतो, असं म्हणून त्या दोघांचा वाद सुरू होतो. पप्या त्या दोघांनाही शांत करण्यासाठी मुद्दाम आदूला आवाज दिल्याचं नाटक करतो. मग गोपाळ आणि इंदू दोघेही पप्याकडे बघायला लागतात. तेव्हा पप्या म्हणतो की ते तुम्ही दोघं भांडत होता ना,
म्हणूनच तुमचं लक्ष केंद्रित करण्यासाठी बोललो आणि विचारतो की पण इंदे आदू कुठे आहे? तो नेहमी तुझ्याबरोबरच असतो ना. इंदू सांगते की तो आज लवकर गेलाय. पप्या म्हणतो की पण मला नाही दिसला. गोपाळ सांगतो की मला पण नाही दिसला तो सकाळपासून. मग सगळेच थोडेसे टेन्शनमध्ये येतात. इंदू म्हणते की शकुंतला काकीने मला सांगितलं की तो लवकर शाळेत गेलाय म्हणून. पप्या म्हणतो की गेलाय ना, मग पोहोचला असेल आत्तापर्यंत तो शाळेत. तेव्हा गोपाळ म्हणतो की हो तो पोहोचला असेल, आपल्यालाही पोहोचायला हवं ना, नाहीतर महाले मास्तर झाडांचा आहेर करतील. यानंतर आपण पाहतो की व्यंको महाराज बॅगेतील कपडे कपाटात ठेवत असतात. तेव्हाच तिथे शकुंतला येते आणि आश्चर्याने विचारते की काय हो, हे बॅगेतील कपडे कपाटात का ठेवताय? जायचंय ना तुम्हाला निगोजकर महाराजांकडे. तेव्हा व्यंको महाराज सांगतात की रहित केलं आहे, आता पुढचे काही दिवस मी विठूच्या वाडीतच राहणार आहे. शकुंतला तेव्हा खूप खुश होते आणि म्हणते की बरं केलं. यावर व्यंको महाराज म्हणतात की हा तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला मिळावा म्हणूनच जाणं रहित केलं आहे मी. तितक्यात तिथे आतोबा येतात आणि व्यंको महाराजांना आवाज देतात. आता व्यंको महाराज आतोबांना आतमध्ये बोलवतात. आतोबा हात जोडून पाय धरून व्यंको महाराजांची माफी मागायला लागतात आणि म्हणतात की खूप मोठं पाप घडलं आहे माझ्याकडून. अहो, तुमच्यासारख्या सात्विक माणसाच्या हेतूवर माझ्यासारख्या नालायकाने संशय घ्यावा, हे तर थेट विठुरायावर संशय घेण्या एवढं पातक आहे. यावर व्यंको महाराज म्हणतात की आतोबा, अहो माणसं आहोत आपण, मला पण नाही का इंदू बदलली की काय याचा संशय आलाच ना. आजूबाजूच्या परिस्थितीचा नकळत का होईना परिणाम होता आपल्या मनावर, पण यापुढे मात्र तो परिणाम आपल्यावर होऊ द्यायचा नाही, याची काळजी आपण घ्यायला हवी. तेव्हा आतोबा म्हणतात की मोठ्या बाईंच्या गोड बोलण्याला भुलून तुमच्यावर संशय घेतला हो, हे म्हणजे विठुरायाच्या भक्तीवरच संशय घेण्या एवढं पाप आहे. तेव्हा व्यंको महाराज म्हणतात की आतोबा जाऊ द्या, हे बघा झालं गेलं चंद्रभागेला मिळालं असं समजा, आणि जे काही घडले ते विठुरायाच्या इच्छेने घडलं असं समजायचं आपण. मोठ्या बाई बाहेर उभे राहून त्या दोघांचंही बोलणं ऐकत असतात. आता इकडे शकुंतला आतोबांना विचारते की चहा घ्याल का? यावर आतोबा म्हणतात की नाही वहिनी नको. पण शकुंतला जबरदस्तीने घ्या मी लगेच बनवते असं म्हणून चहा बनवायला जाते. यानंतर आपण पाहतो की इंदू खूपच घाबरलेली असते आणि ती गोपाळला आवाज देते. गोपाळ तिच्याजवळ येऊन म्हणतो की काय झालं, आत्ता का माझी आठवण आली? तेव्हा इंदू सांगते की गोपाळ, अरे आदू कुठेच नाहीये, तो घरी पण नाहीये आणि दिवसभर वर्गात सुद्धा नव्हता. यावर गोपाळ खूप शॉक होतो आणि चिडून इंदूला म्हणतो की हे तू मला आधीच का नाही सांगितलं, मधल्या सुट्टीमध्ये सांगू शकत होतीस ना. इंदू सांगते की त्याच्या टेन्शनमुळे काही सुचतच नव्हतं म्हणून सांगायचं राहिलं तुला. गोपाळ टेन्शनमध्ये येऊन म्हणतो की अगं पण किती महत्त्वाची गोष्ट आहे ही, आदू सापडत नाही, कुठे गेला असेल तो. तितक्यात पप्या, इम्रान आणि टिंग्या तिथे येतात. ते हसत एकमेकांची मस्करी करत असतात. गोपाळ त्यांना विचारतो की आदू कुठे माहिती आहे का? तेव्हा ते सुद्धा माहीत नाही असंच सांगतात आणि परत एकमेकांची मस्करी करायला लागतात. आता गोपाळ त्यांना म्हणतात की मस्करी करू नका, सकाळी आदू घरातून निघाला शाळेत जातो असं म्हणून, पण शाळेतच आला नाही तो. तेव्हा सगळेच जण खूप घाबरतात. आता इम्रान म्हणतो की चला आपण शोधूया आदूला. गोपाळ म्हणतो की इंदू, टिंग्या आणि परी आम्ही जाऊन नदीच्या तिथे शोधतो आदूला आणि बाकीचे तुम्ही सगळे रिक्षा स्टँडजवळ जाऊन शोधा. इंदू खूपच टेन्शनमध्ये आलेली असते आणि घाबरलेली सुद्धा असते. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.